काय ना आज एकदम शांत शांत. स्त्री शक्ती नाही ना घरात. म्हणजे अरे सगळ्या बायका गेल्यात साड्यांचं सर्व्हिसिंग करायला. साड्यांचं सर्व्हिसिंग? अरे सर्व्हिसिंग नाही तर काय, अरे ते नवीन साड्या घेतल्या ना की बरंच काय काय असतं. ते काय ते त्याला मॅचिंग फॉल लावायला लागतो, मग बिडिंग करायला लागतं, मग पिको करायला लागतं, मग ते मॅचिंग ब्लाऊज पीसेस घ्यायला लागतात, मग ते शिवायला टाकायला लागतं, ते वेळेवर शिवून यायला लागतात, त्यांचं फिटिंग व्यवस्थित असायला लागतं. मग ते काय मॅचिंग सँडल्स आले, मॅचिंग ज्वेलरी आली, मॅचिंग पर्स आली, मॅचिंग टिकल्या. स्वतंत्र जग आहे ते. या सगळ्यामध्ये त्यांच्या होला हो किंवा होला जोरदार नाही असं म्हणावं लागतं. हो, पण कधी हो म्हणायचं आणि कधी नाही म्हणायचं यासाठी मात्र एक्सपिरियन्स लागतो. अरे नेव्हर एंडिंग सब्जेक्ट आहे, तुला कळलं होतं काय. हा, पण त्यात काय एवढं असं म्हणून हा सब्जेक्ट ऑप्शनला टाकू नको. कारण 25 वर्षानंतर सुद्धा एखाद्या ऐन सुखाच्या क्षणी तुला या प्रश्नाला सामोरं जावं लागेल. अहो, आठवतंय का ही साडी मी पहिल्यांदा कधी नेसले होते ते? अरे बापरे, हे असं असतं ना? अरे इतिहासातल्या सणावळी किंवा केमिस्ट्रीचे फॉर्म्युले पण एवढ्या भक्तिभावाने मी कधी पाठ केले नसतील, पण हे सगळं चोख पाठ ठेवलंय म्हणून मी तुला असा आनंदी दिसतोय. म्हणजे बघा ना, इथे आपल्या घरात मी सर्वात धाकटा, शिवाय सर्वांचा लाडका. त्यामुळे जबाबदारी आजच कधी आलीच नाही माझ्या अंगावर. पण नाना हो, आता लग्न झाल्यावर बायको, तिच्या घरचे, सगळ्या लोकांची जबाबदारी माझ्यावरच येणार ना. जमेल का मला नाना? हो, कारण जबाबदारी घेणं आपल्या रक्तातच आहे ना. म्हणजे वेड्या, लग्नानंतर फक्त जबाबदारी येत नाही काय, एक प्रेमाचा, विश्वासाचा आणि फक्त आपला असा एक हात येतो आपल्या हातात. आणि मग पडण्याची, धडपडण्याची, धडपडून पुन्हा उठण्याची, या सगळ्यातून शिकण्याची एक मस्त प्रोसेस. कधी खारट, कधी आंबट, कधी तिखट, तर कधी खूप गोड होऊन जाते. आपल्या जोडीदाराला हात देऊन उभं करतानाच आपण दोघांचे एक होऊन जातो. तुला ते गाणं माहिती का? लाख मना ले दुनिया साथ ना ये छूटेगा, आके मेरे हाथों में हाथ ना ये छूटेगा. तसं असतं. मंगलमूर्ती तेव्हा बाप्पा आमच्या धाकट्या चिरंजीवांचं आदित्यचं लग्न कार्य करण्याचं योजना आहे. पत्रिका छापून आलेल्या आहेत. पहिली पत्रिका आपल्याला दिलेली आहे, कारण पहिला मान आपला. तेव्हा हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या. वधूवरांना शुभाशीर्वाद असू द्या, दोघांना भरभरून आनंद द्या आणि सगळं सगळं सुरळीत पार पडू द्या. स्टेप बाय स्टेप. काय तू? हो हो हो. सदैव तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. तुझी कृपा आमच्यावर आहेच. माझ्या शेंडेफळाचं लग्न कार्य काढलंय, त्याच्या पाठीशी उभा राहा. आदित्य, नमस्कार कर बाळा. शाबास. माई, नाना नमस्कार कर. सुखी राहा बाळा. आयुष्यमान हो. दुर्वेसारखा वेल वाढू दे, कापसासारखा म्हातारा हो. जियो जियो मेरे भाई, जियो. असू दे. ना मी सांगतो, लिहून घ्या. हा आता ऑफिशियली आपल्या कोर्टात आला बरं का. ऑल द बेस्ट. असू दे. सुखी हो, हॅपी ना. लग्न करेन तर मेघना कुणाल करशीच असं ठरलं होतं. झालं ना मनासारखं. हॅपी. आता आपल्याला कोण विचारणार? उद्या मेघना आली ना घरात की मग आपल्यालाच म्हणेल, कोण तुम्ही? तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय ना?
ते तर होणारच आहे. हे फक्त असं चालणार नाही. हम्म. मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. पाया पण माझ्या. बरं बाई. सुखी राहा. हे मला आधी सगळेजण सांगा, सगळं व्यवस्थित ठरल्याप्रमाणे झालेलं आहे? सगळ्यांनी आपापली कामं व्यवस्थित केलेली आहे? आदित्यचा पोशाख वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे? हो हो तुमचे शालू दागिने बिगिने सगळं? हो हो काय? नाना बॅगा भरून ठेवल्यात सगळ्या व्यवस्थित. मांडवाच्या दारी उभा गणपती, नवऱ्या मुलाला गोट किती गणराया, नवऱ्या मुलाला गोट किती गणराया. मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण, मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण, नवऱ्या मुलाला वेळवण राया, नवऱ्या मुलाला केळवण गणराया. मांडवाच्या दारी रोविल्या ग मेळी, मांडवाच्या दारी रोविल्या ग मेळी, मूळ गवराडी अंबाबाई, मूळ गवराडी अंबाबाई. मांडवाच्या दारी कोण उभ्या घास घेतो, मांडवाच्या दारी कोण उभ्या घास घेतो, चहूकडे चित्त देतो गणराज, चहूकडे चित्त देतो गणराज. मांडवाच्या दारी इथं तिथं रोवा, मांडवाच्या दारी इथं तिथं रोवा, लोडाला जागा ठेवा माणसांच्या, लोडाला जागा ठेवा माणसांच्या. मांडवधरीला नवाखंडी कणिक, मांडवरीला. ए हळूहळू चला हळू. ए पुरे 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 आता मेघनाकडे पाठवण्यासाठी थोडी राहू दे की उष्टी हळद. मेघना आत्ता खरी नवरी दिसतेय हळद लागल्यावर. हिरवा चुडा, भरगच्च मेहंदी आणि आता ही हळद. माधवी, अहो त्या देसाईंच्या मांडवात किती लोक होते आणि आपल्याकडे तर 4 टाळकी सुद्धा नाहीयेत. नाही म्हणजे मला माहितीये कारण मीच आहे, मीच माणसं लावून घेतली नाहीत ना. पण मला काळजी नाहीये. बाबाजी आहेत ना, बाबाजी, बाबाजी, बाबाजीने सांभाळून घेतलं ना आजपर्यंत. अशी मेघना बाबाजी, बाबाजी, बाबाजीच्या कृपेने एका भरल्या घरात जाणार आहे. छान प्रेमळ माणसं, भरपूर पैसा, अत्यंत सुखात राहणार आहे. कालपर्यंत एवढूशा होत्या नाही या, उद्या जाणार ना त्याला सोडून दुसऱ्या घरी. बाबाजी, लग्न असू द्या बाबा, सुखात ठेवा मेघनाला, सुखात ठेवा. देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्र प्रियभामिनी, विवाह भाग्य आरोग्यम पुत्रलाभंच देहि मे. आता गौरी हराला सुरुवात होत आहे. त्याचा अर्थ सांगतोय तुला. गौरी आणि हर म्हणजे शंकर आणि पार्वती यांच्यासारखं दृढ मनोमिलन पती बरोबर होऊ दे. सगळ्या मनोकामना पूर्ण करणारा सुखी संसार होऊ दे.
आता अक्षता घ्यायच्या आहेत आणि अन्नपूर्णा देवीवर व्हायच्या आहेत. ते वाहताना मनातल्या मनात म्हणायचंय, गौरी गौरी मला सौभाग्य दे, दारी अतिथी येईल त्याला दीर्घायुष्य दे. मेघना, किरणचा मेसेज आला होता. हा थांबा, आता कोणाशीही बोलायचं नाहीये, सर्वांनी खाली चालायचंय. चला सर्वांनी, आणि हॉलमध्ये अक्षता वाटायला सांगा. मी पण येतोच आहे. चला, मुहूर्त जवळ आलेला आहे. तू हळद कुंकू लावून आता पूजेला सुरुवात करायची. बोहल्यावर नेईपर्यंत आता इकडेच बसायचंय, कोणाशीही बोलायचं नाहीये. माहेरची ही लग्नापूर्वीची शेवटची घटिका आहे. आता इथनं उठशील ती सौभाग्यवती होऊन नमस्कार करायलाच येशील. हा, पूजेला सुरुवात कर. का काय झालं हसायला? अहो माई, त्यांना बघितलं ना की अहो मला हसायलाच येत. असं नकोय आपण करायला. हसणं हळूहळू कमी होईल, स्टेप बाय स्टेप. हा अजून तयार झाला नाही. अगं अर्चना, मुंडावळे बांध ना त्याला लवकर. चल पटकन. बरोबर आहे, त्याचा आवरा. चला लवकर, उशीर होतोय. चला चला चला. अरे चला आवरा. 9:58 चा मुहूर्त आहे. जन्मठेप सुरू होणार आहे त्याची. जन्मठेप कसली? आता हक्क गाजवण्यासाठी मी किती थोर आहे हे सांगण्यासाठी एक हक्काचा माणूस मिळणार आहे काय? आणि जन्मठेप त्याची नाही, तिची सुरू होणार आहे बरं का. अरे हो, माझी जन्मठेप कुठे? ही काय ते बसले की तुमच्या समोर? काय झालं? हा, काय नाही, भूक लागली होती जरा. झाली यांची खाखा सुरू. आता काही मिळणार नाही बरं का तुम्हाला. अगं बाई, खाऊ देत नाही. एक लाडू खाऊ, काय फरक पडतो? भूक लागली. अरे आम्ही तसं काय करतो? वे काय आहे? भूक काय? अर्जुन मोबाईल दे. मला तुला बघायचंय. जस्ट कांट वेट. अरे बाबा तुम्ही थांब थांब, जरा धीर धर. ठीक आहे रे, चालतं रे, एवढं काय. नंतर भोग आता. बरं आता मुंडावळ्या बांधणार आहात का? योगीने कुठे ठेवला मुंडावळ्या? या इथे कन्यादान झालेलं आहे. त्या कन्यादानाचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतोय. मुलीचे वडील तुम्हाला सांगतायत, प्रार्थना करतायत. धर्मपालन आणि उत्तम संतती प्राप्त करण्यासाठी मी माझ्या मुलीला तुमच्या गोत्रात समर्पित करत आहे. ब्रह्मलोकाची प्राप्ती मला व माझ्या सर्व पितरांना होण्यासाठी आणि त्यांची पितृलोकातून मुक्ती होण्यासाठी ही माझी सौभाग्यकांक्षिणी लक्ष्मीरूपी कन्या या विष्णुरूपी वराला विवाह विधीने अर्पित करतो. हिचा वराने स्वीकार करावा. हाय, तू डावीकडे घ्या, डावीकडे घ्या. मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये हळद कुंकू चिमटीने भरा. ओम स्वस्ति गणानां तवा गणपति ववामहे कविं कवीनामुपमस्रवस्तमाम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नो दिवि सिद्धसाधनाम्. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धसुरभा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. दोघांनी उभं राहायचं. आता गावात खाली उजवात वर ठेवा. अग्ने भव स्वस्वभास्मे वर्चस्वीर्यं दधरहिमहि पोषौ स्वाहा. अग्नीमध्ये घाला. उजवा हात धरायचा आहे आणि अग्निभोवती फेरा मारायचा आहे. ओम अग्ने भव स्वस्वभास्मे वर्चस्वीर्यं दधरहिमहि पोषौ स्वाहा. वरुणाग्नय इदं मम. परत मगात सारखं तूप अग्नीमध्ये घालायचं, हाताला लावायचं, लायांमध्ये घालायचं. ओम प्रजापतेन त्वदेतान्यन्य विश्वा जातानि परिता बभूवा. यत्कामास्युमसन्नो स्वयं श्यामपतयो रैणौ स्वाहा. प्रजापतयो इदं मम. ओम प्रजापतेन त्वदेतान्यन्य विश्वा जातानि परिता बभूवा.
यत्कामास्य युमस्तन्नो असमयो श्यामवतयोरेणां स्वाहा प्रजापतयो इदन्न मम ओम अग्निऋषि पवमान पाञ्चजन्य पुरोहिता तमीमहे महादयं स्वाहा उषाग्नयो इदन्न मम। अग्नी आणि यजमान यांच्यामधून येऊन सहाणेला पाय लाव, समोर बघून नमस्कार कर। नमस्कार करायचा। ओम अश्मारोहणे विनियोगः, याचा अर्थ असा आहे की सर्वतोपरी निर्णय घेण्यासाठी तू कणखर बन। हा या खांद्यावर हात ठेवायचा तिच्या। आता सप्तपदी करायची आहे। तू पहिलं पाऊल चालायचं आहेस। ओम एष एकपदी भव, तू आता हे पहिलं पाऊल चालली आहेस, त्याचा अर्थ असा आहे तर तू दीर्घायू संततीची माता हो। दुसरं पाऊल चाल। ओम ईश द्वितीयमपदी भव, कुटुंब रक्षकार्या, तर तू हे दुसरं पाऊल चाललेस, त्याचा अर्थ असा आहे तू मला बल देणारी हो। तिसरं पाऊल चाल। ओम तृतीयमपदी भव, तू हे तिसरं पाऊल चाललीस, याचा अर्थ असा आहे तू अन्न देणारी हो, धन देणारी हो। चौथं पाऊल चालायचंय। आले 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 आली का? हो या 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 थांब 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 थांब, माझं औक्षण झाल्यानंतर माप ओलांडून तुला आत यायचंय बरं का? थांब. आणि लगेच नाही हं? हा उखाणं कुठे घेतलंय माई? अगं, राहू. आधी उखाणा घ्यायचा आणि मग आत यायचं. हो मी येतोय ना, का विसरलीस? आठवत नाहीये? काही काळजी करू नकोस। अगं मी इथल्या इथे गेले होते सासरी, तरी सुद्धा मला काही आठवत नव्हतं। हो ना रे सतीश? आठवेल सगळं स्टेप बाय। अगं काय आठवेल राहू दे ना आता तुमचा उखाणा वगैरे। अगं बावचळेल ती। नाही थांबा माई, मी सांगते तिच्या कानात। इकडे हे नाही नाही हं. तिलाच घेऊ दे। वेडावाकडा असला ना तरी चालेल मला, पण तिचा स्वतःचा हवा। बघितलंस ना मेघना, हा आमचा भाऊराया दिसतो तितका साधा नाहीये, एकदम स्टाईल मारतो। हे राहू दे ना आता। काय रे आदित्य, तुझा पण हट्ट आहे हा? अरे दमले ती बिचारी, घाबरले, राहू दे आता। घेते। उंबरठ्याशी उभी आहे, ओलांडते मी माप। उंबरठ्याशी उभी आहे, ओलांडते मी माप। सोडून आले सारा परिवार, आदित्याचं नाव एवढाच माझा आधार। वा छान छान छान। आता आदित्य सुद्धा. अगं किती वेळ तिला बाहेर उभं तू दे। रीत असो अथवा नसो माई, कळलं? घे घे। आता ही मौनातूनच बोलणार आहेस का? तुला माहितीये, पहिल्या क्षणापासून तुझ्या चेहऱ्यावरचा हा निरागस गोडवाच मला खूप आवडलाय। ते बडबड करणाऱ्या, उगाचच हसणाऱ्या, नाचणाऱ्या, हिरवी नेल पॉलिश आणि जांभळी लिपस्टिक लावणाऱ्या त्या मुलींपेक्षा तू खूपच वेगळी आहेस, खूपच। फक्त डोळ्यांनी बोलणारी है ना? तू खूप खरा आहेस, चांगला आहेस। मला तुला हे सांगायलाच हवं। माझं एका मुलावर प्रेम होतं, जेव्हा आपण त्याचं नाव आदित्य नगरकर।
दुसरं कोणावर तरी प्रेम होतं की आहे? आदित्य, गुड मॉर्निंग. ते माई आल्या होत्या, पूजेसाठी तयार व्हायला सांगितलंय. तयार हो, मी आलोच. घ्या चहा घ्या. ऐक, काय बघताय का असे माझ्याकडे? चहा घ्या. बघतोय. काल जास्त सुरेख दिसत होतीस की आज? इश, काय तरीच तुमचं. बस ग जरा. त्या कार्याच्या धावपळीत आपल्याला बोलायला वेळच नाही मिळाला. पण कार्य बाकी छान झालं नाही? सुरेख सुरेख झालं कार्य. चिरंजीव खुशीत आहे? आदित्यच्या मनातच भरली होती हीच. तेच महत्वाचं असतं ग. पण सगळ्यांना नाही लाभत हे भाग्य संजीवनी. टला ट जुळलेले यमक असताना तसे जुळलेले संसार जास्त असतात. हेच माझा माणूस. अशी खून पटलेले मोजकेच आपल्यासाठी. खरं सांग, असं वाटतंय नुकतंच झालंय आपलं लग्न. एकमेकांना जपण्यातली नवाळी तशीच आहे आपली. मुला नातवंडांनी घर भरलं, आपली वय झाली, रुसवे फुगवे झाले, अधूनमधून जीवानी भांडलो आपण एकमेकांची. पण नात्यातला गोडवा वाढतच गेला. पण आज कसं अगदी तृप्त वाटतंय. संजीवनी, काही नवरे आपल्या बायकांना चंद्र वगैरे म्हणतात. पण त्या चंद्राच्या कला असतात कमी जास्त होणाऱ्या. तू मात्र कायम कायम पौर्णिमेचा चांदोबा होतीस माझ्यासाठी. काय चाललंय काय आज? अहो, कालच तर आपल्या लेकाचं लग्न झालंय आणि तुम्हाला जे एकदम कविता वगैरे सुचायला लागल्या. असं नाही, मला असं सांगायचं होतं. पोचलं बरं का माझ्यापर्यंत. इथे जे काही वादळ चालू आहे या खोलीत, त्याची चाहूल या दारापलीकडे कोणालाही लागता कामा नये असं मला वाटतं. पण वेल, नात्याने आता आपण नवरा बायको आहोत है ना. सो या पूजेला बसून आपल्याला भाग आहे. आणि काय? आपण आनंदी आहोत
असंही आपल्याला दाखवावं लागेल. मला माहितीये मेघना, ह्या विषयावर विचार करायला आणि बोलायला आपल्याला फार वेळ नाही मिळालाय. आणि आपल्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुश्किल भी है और डेलिकेट भी. पण या क्षणी तरी हसऱ्या चेहऱ्याने घरच्यांना सामोरं जाणं एवढंच आपल्या हातात आहे. मिस मेघना कुडाळकर, लेट अस फेस इट. प्लीज फ्रेश हो. आपल्याला पूजेला तयार व्हायचंय. हो. आचमन करायचं, किंदा पाणी प्यायचंय, चौथ्या वेळेला तामनात पाणी सोडायचं. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. हातात अक्षता घ्यायच्या. तू हाताला हात लाव ग. मेघना, अगं लाव की हाताला हात. लाजतेस काय? अगं बायको आहेस तो आता त्याची, नीट हाताला हात लाव की. तू तरी गप्प बसला, पूजा चालू आहे ना. सत्यनारायणची पूजा आज तुमच्या घरात संपन्न होते. तुमच्या सहजीवनाची सुरुवात मंगलमय झाली आहे. पत्नीने प्रेमाने पतिराजांना जिंकायचे असते. आणि पतीनेही पत्नीच्या प्रेमाचा आदर करायचा असतो. तरच तुमचा संसार सुखी होईल. थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री.